लहानपणी पाहिलेली एखादी जादूची युक्ती किंवा शाळेच्या प्रयोगशाळेत केलेला एखादा धुरकट प्रयोग आपल्याला आजही लक्षात असतो. हो, अगदी जसाच्या तसा आठवतो. राईट. पण त्याच दिवशी वर्गात वाचून दाखवलेला इतिहासाचा एखादा धडा मात्र दुसऱ्या दिवशीच आपण विसरून जातो. असं का होतं बरं? एखादी माहिती डोक्यात कायमची कशी कोरली जाते आणि एखादी माहिती लगेच का पुसली जाते, हा नेहमीच एक कुतूहलाचा विषय राहिलाय. नक्कीच, आणि हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच कुतूहलवर्धक प्रवासाला निघणार आहोत. चला हे जरा बारकाईने समजून घेऊया. ही चर्चा आपण माहिती कशी ग्रहण करतो याच्या अगदी मुळापासून सुरू करूया. नक्कीच. या संशोधनातून मानवी स्मरणशक्तीबद्दल एक अतिशय धक्कादायक तथ्य समोर आले. माणूस जे फक्त ऐकतो त्यापैकी केवळ 20%च त्याच्या लक्षात राहतं. फक्त 20%? हो, पण जे तो स्वतःच्या डोळ्यांनी पाहतो त्यापैकी तब्बल 70% माहिती त्याच्या मेंदूत साठवली जाते. हा फरक खूपच मोठा आहे. हो, फरक मोठा आहे, आणि यामागे मेंदूचं एक अतिशय गुंतागुंतीचं आणि सुंदर विज्ञान दडलंय. म्हणजे नक्की काय होतं तिथे? केवळ ज्ञानेंद्रिय बदललं की माहिती साठवण्याची क्षमता एवढी कशी वाढते? कसंय, उत्क्रांतीच्या टप्प्यापासूनच आपला मेंदू दृश्य माहितीवर, म्हणजे डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टींवर प्रक्रिया करण्यासाठी अधिक सक्षम बनलाय. अच्छा. जेव्हा आपण शब्दांमधून एखादी गोष्ट ऐकतो ना, तेव्हा मेंदूला आधी त्या शब्दांचा अर्थ लावावा लागतो आणि मग त्याचं चित्र कल्पनेत उभं करावं लागतं. म्हणजे मेंदूला डबल काम करावं लागतं. अगदी तसंच. यात मेंदूची खूप ऊर्जा खर्च होते. या उलट जेव्हा आपण डोळ्यांनी एखादी गोष्ट पाहतो तेव्हा ती थेट मेंदूत नोंदवली जाते. बापरे, हे खूपच भारी आहे. म्हणूनच जेव्हा शैक्षणिक साधनांचा विचार केला जातो तेव्हा ती केवळ शिकवण्याची साधने राहत नाहीत. या साधनांसाठी एक अतिशय चपखल शब्द वापरला गेलाय. कोणता शब्द? कंट्रोल्स किंवा नियंत्रणे. विद्यार्थ्यांच्या मेंदूचा सहभाग किती असावा हे ठरवणारी ही नियंत्रणे आहेत. हे कंट्रोल्स कसे काम करतात हे समजून घेणं मला महत्त्वाचं वाटतं. म्हणजे समजा विज्ञानाच्या तासाला मानवी पचनसंस्था शिकवायची आहे. हो, हे एक चांगलं उदाहरण आहे. नुसतं शब्दात वर्णन केलं तर ते किती गुंतागुंतीचं वाटेल. पण त्याचवेळी जर एखाद्या रंगीत मॉडेलद्वारे जठर किंवा आतड्यांची रचना प्रत्यक्ष दाखवली तर ती अमूर्त किंवा ॲब्स्ट्रॅक्ट संकल्पना एका ठोस आकारात बदलते. राईट. मेंदूला लगेच समजतं की नक्की कोणत्या अवयवाबद्दल बोललं जात आहे. अगदी हेच ते मुख्य काम आहे, अमूर्त संकल्पनांना वास्तविक रूप देणं. आणि याचा सर्वात मोठा फायदा असा होतो की वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याची आकलन क्षमता वेगवेगळी असते. हो, काही मुलं लवकर शिकतात तर काही जण थोडा वेळ घेतात. बरोबर. काही स्लो लर्नर्स असतात ज्यांना शब्दांचा अर्थ लवकर लागत नाही, तर काही फास्ट लर्नर्स असतात. दृश्य आणि श्राव्य साधनांच्या एकत्रित वापरामुळे या दोन्ही प्रकारच्या मुलांना एकाच पातळीवर आणता येतं. म्हणजे डोळ्यांसमोर चित्र आणि कानावर शिक्षकाचे शब्द. हो, जेव्हा असं होतं तेव्हा मेंदूतील दोन वेगवेगळे मार्ग एकाच वेळी सक्रिय होतात. यातून त्या संकल्पनेचं एक अतिशय पक्क आणि स्पष्ट चित्र स्मरणात कोरलं जातं. इथे मला एक उदाहरण द्यायला आवडेल. ही सगळी शैक्षणिक साधनं म्हणजे एखाद्या जुन्या पद्धतीच्या रेडिओच्या व्हॉल्यूम आणि ट्युनिंग नॉबसारखी आहेत. अरे वा, हे छान उदाहरण आहे. ती साधनं केवळ शिक्षकाचा आवाज वाढवत नाहीत, तर ती विद्यार्थ्यांच्या मेंदूची फ्रिक्वेन्सी योग्य चॅनेलवर अचूकपणे सेट करतात. अगदी बरोबर. जर ट्युनिंग बरोबर नसेल तर फक्त कर्कश आवाज ऐकू येईल, गाणं नाही. तसंच योग्य साधन नसेल तर फक्त शब्दांचा गोंधळ उडेल, मेंदूपर्यंत अर्थ पोचणारच नाही. हे रेडिओच्या ट्युनिंगचं उदाहरण खूपच समर्पक आहे. जेव्हा ट्युनिंग अचूक जुळतं तेव्हाच शिकण्याची प्रक्रिया अधिक परिणामकारक आणि जिवंत होते. राईट. या एकत्रित प्रक्रियेतूनच अनुभवाधिष्ठितता निर्माण होते. म्हणजेच केवळ हवेतील शब्दांना खऱ्या वास्तवाशी जोडणारा एक पूल तयार होतो. आणि मेंदूला जे वास्तविक वाटतं ते तो दीर्घकाळ विसरत नाही. अगदी तेच. पण मग इथे आणखी एक विचार पुढे येतो. जर नुसतं पाहणं एवढं प्रभावी आहे तर प्रत्यक्ष स्वतःच्या हाताने कृती करणं किती प्रभावी असेल? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण एखादी गोष्ट पाहताना आपण एका जागी बसून असतो, एक प्रकारे निष्क्रिय किंवा पॅसिव्ह असतो. पण जेव्हा आपण कृती करतो तेव्हा आपण सक्रिय होतो. हो, म्हणजे ॲक्टिव्ह होतो. या विश्लेषणात करून शिकणे किंवा लर्निंग बाय डुईंग ह्यावर खूप भर देण्यात आला आहे. इथेच स्पर्श आणि क्रियाधारित साधनांचा प्रवेश होतो, ज्याला टॅक्टाईल आणि ॲक्टिव्हिटी बेस्ड टूल्स म्हणतात. अच्छा. हे समजून घेण्यासाठी आपण व्यायामाचं उदाहरण पाहूया.
एखादा व्यायामाचा व्हिडिओ बघणं आणि प्रत्यक्ष व्यायाम करणं यात जो फरक आहे ना, तोच फरक फक्त पाहणं आणि प्रत्यक्ष कृती करणं यात आहे. बापरे, खूपच मोठा फरक आहे हा. हो ना, जेव्हा हाताने स्पर्श करून कृती केली जाते तेव्हा मेंदूत मसल मेमरी किंवा स्नायूंची स्मरणशक्ती तयार होते. यात एक निश्चित चक्र असतं. कोणतं चक्र? प्रत्यक्ष अनुभव, त्यातून सक्रिय सहभाग, त्यातून दीर्घकालीन स्मरणशक्ती आणि शेवटी व्यक्तिमत्व विकास. हे चक्र माणसाला केवळ साक्षर करत नाही, तर त्याला एक जबाबदार व्यक्ती बनवतं. थांबा, मला इथे थोडा प्रतिवाद करायचा आहे. बोला ना. म्हणजे अभ्यासात जी उदाहरणं दिली आहेत, गणितासाठी वापरला जाणारा ॲबॅकस, लहान मुलांसाठी टॉय किट्स आणि पझल्स किंवा क्ले मॉडेलिंग, हो, ही सगळी प्राथमिक साधनं आहेत. आता प्रामाणिकपणे सांगा, क्ले मॉडेलिंग करणं किंवा पझल्स सोडवणं म्हणजे एका अर्थाने नुसतं खेळणं नाही का? तसं वाटू शकतं. यातून थेट नेतृत्व आणि जबाबदारी यांसारखा व्यक्तिमत्व विकास कसा काय साध्य होऊ शकतो? हा दावा थोडा ताणलेला वाटत नाही का? सुरुवातीला हा दावा अतिशयोक्ती वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण यामागील मानसशास्त्र खूप सखोल आहे. ॲबॅकसचं उदाहरण घेऊ. बर. जेव्हा एखादं मूल ॲबॅकसवर गणितं सोडवतं, तेव्हा ते केवळ 2+2=4 असं पाठ करत नसतं. मग काय करतं? आकडेवारीला तो एका भौतिक स्वरूपात अनुभवत असतो. त्यामुळे गणिताची भीती मुळातून नष्ट होते. अच्छा, म्हणजे तो आकड्यांना अक्षरशः हाताळत असतो. अगदी बरोबर. आता प्रयोगशाळेतील गटकार्याकडे वळूया. जेव्हा मुलं एखाद्या प्रयोगासाठी एकत्र येतात, तेव्हा तिथे काय घडतं? तिथे केवळ रसायने एकत्र केली जात नाहीत. तिथे कामं वाटून घेतलं जातं. हो, एक विद्यार्थी नोंदी ठेवण्याची जबाबदारी घेतो, दुसरा अत्यंत नाजूक उपकरणं काळजीपूर्वक हाताळत असतो, तिसरा वेळेचं काटेकोर भान ठेवत असतो. राईट. यातून नकळतपणे संवादक कौशल्य, इतरांचं ऐकून घेण्याची वृत्ती आणि एखाद्या कामाची जबाबदारी घेणं हे गुण विकसित होतात. ही तत्लंय. जेव्हा एखादं महागडं साधन हातात असतं, तेव्हा आपोआप एक शिस्त अंगी बाणवली जाते. आणि पझल सोडवताना येणाऱ्या अडचणींवर मात केल्यामुळे समस्या सोडवण्याची जिद्द आणि तार्किक विचार विकसित होतो. हाच तो नेतृत्वाचा खरा पाया आहे. अच्छा, म्हणजे हा केवळ एक खेळ नसून ती खऱ्या जगातील आव्हानांची एक रंगीत तालीम असते. गट कार्यातून मिळणारे हे धडे पुस्तकातून वाचून मिळणं खरोखरच अशक्य आहे. अगदी शक्यच नाहीये ते. आणि विशेषतः अंध किंवा मूकबधीर अशा विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तर ही स्पर्श आणि कृतीवर आधारित साधनं म्हणजे एक संजीवनीच आहे. त्यांच्यासाठी जग समजून घेण्याचा हाच एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. त्याबाबत दुमत असण्याचं कारणच नाही. पण धिस रेजेस अन इम्पॉर्टंट क्वेश्चन. यातून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? या क्रियाधारित साधनांच्या काही अतिशय स्पष्ट आणि व्यावहारिक मर्यादा आहेत, ज्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे खर्च आणि वेळ. अगदी तेच. ही साधनं अत्यंत वेळखाऊ असतात. प्रत्येक कृतीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला भरपूर वेळ द्यावा लागतो. शिवाय ती खर्चिक असतात. हो, प्रत्येक शाळेला अद्ययावत प्रयोगशाळा परवडेलच असं नाही. आणि सर्वात मोठं आव्हान म्हणजे 50 किंवा 60 मुलांच्या मोठ्या वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या हाताने प्रयोग करण्याची समान संधी देणं हे शिक्षकासाठी जवळजवळ अशक्य होऊन बसतं. हे अगदी रास्त आहे. वेळेची आणि निधीची कमतरता हे वास्तव आहे. हो ना. मग जर प्रत्यक्ष कृती करण्यावर वेळेच्या आणि खर्चाच्या एवढ्या मोठ्या मर्यादा आहेत, तर यावर उपाय काय? एका सामान्य शाळेने काय करावं? इथेच डिजिटल युगाच्या साधनांचा म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा अत्यंत महत्वाचा टप्पा सुरू होतो. म्हणजे डिजिटल क्लासरूम्स आणि ते सगळं. हो, आधुनिक तंत्रज्ञानाने या मर्यादांवर एक अत्यंत प्रभावी उत्तर शोधलंय. भौगोलिक बंधने आणि खर्चाच्या मर्यादा तोडून शिक्षण सर्वदूर पोहोचवणारी ही प्रणाली आहे. ज्याला आपण ICT म्हणतो. हो, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. या ICT इकोसिस्टमचे प्रामुख्याने 3 भाग पडतात. कोणते 3 भाग? पहिला भाग आहे प्रणाली आणि प्रदर्शन, ज्यामध्ये लॅपटॉप, मोबाईल आणि स्मार्ट बोर्ड येतात. म्हणजे हार्डवेअर. किंवा लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम, ज्याला आपण LMS म्हणतो, जे संवादाचं माध्यम बनतात. आणि तिसरा आणि सर्वात क्रांतिकारक भाग म्हणजे सामग्री आणि सॉफ्टवेअर, ज्यामध्ये व्हर्च्युअल रियालिटी किंवा VR आणि सिम्युलेशन्स यांचा समावेश होतो. अच्छा, सिम्युलेशन. हो, सिम्युलेशनमुळे अत्यंत महागडे किंवा धोकादायक प्रयोग स्क्रीनवर सुरक्षितपणे आणि मोफत करता येतात. हिअर्स वेअर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग. इथेच खऱ्या अर्थाने रंजकता वाढते.
या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा मला वाटतो तो म्हणजे स्वयंगतीने शिक्षण किंवा सेल्फ पेस्ड लर्निंग. नक्कीच, तो खूप मोठा फायदा आहे. म्हणजे वर्गात एखादा विद्यार्थी मागे पडत असेल तर त्याला इतर विद्यार्थ्यांसमोर प्रश्न विचारायला लाज वाटू शकते. हो, संकोच वाटतो मुलांना. पण डिजिटल प्लॅटफॉर्मवर तो स्वतःच्या आकलन क्षमतेनुसार एखादा व्हिडिओ 10 वेळा मागे पुढे करून पाहू शकतो. ॲनिमेशनद्वारे अवघड संकल्पना सोप्या होतात आणि वेळेची प्रचंड बचत होते. बरोबर. पण हे तंत्रज्ञान मला एखाद्या सुपर हिरोच्या पॉवर सूट सारखं वाटतं. सुपर हिरोचा पॉवर सूट. हं. हे उदाहरण जरा आणखी उलगडून सांगाल का? म्हणजे बघा, तो पॉवर सूट घातला की तुम्हाला उडायला मिळतं, तुमच्यात प्रचंड ताकद येते, तुम्ही अशक्य गोष्टी अगदी सहज करू शकता. हो. पण जर त्या सूटची बॅटरी संपली किंवा तो सूट काढला तर शेवटी तुमची स्वतःची मूळ ताकद किती आहे हेच महत्वाचं ठरतं. अगदी मार्मिक. तंत्रज्ञान आपल्याला खूप पुढं नेतं हे खरं, पण जर आपल्याला त्याची जास्त सवय झाली तर आपले स्वतःचे पाय कमकुवत होतात आणि कदाचित आपण स्वतःच्या पायावर चालणंही विसरू शकतो. हा धोका नक्कीच आहे. संशोधनात एक मोठी धोक्याची घंटा दिलेली आहे. इंटरनेटची अनुपलब्धता किंवा तांत्रिक कौशल्याचा अभाव हे तर वरवरचे अडथळे आहेत, पण सर्वात मोठा धोका हा आहे की तंत्रज्ञानावर प्रमाणापेक्षा जास्त अवलंबून राहिल्यास विद्यार्थ्यांची सर्जनशीलता मारली जाण्याची शक्यता असते. व्हॉट्स फॅसिनेटिंग हिअर इज, येथे सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की तुमचं पॉवर सूटचं उदाहरण या धोक्याचं अचूक वर्णन करतं. कसं काय? तंत्रज्ञानामुळे माहितीचा एक अथांग महापूर येतो. एका क्लिकवर जगातील सर्व ज्ञान समोर हजर असतं. पण शिकणं म्हणजे केवळ माहितीचा साठा करणं नव्हे. राईट? जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला प्रत्येक गोष्टीचं तयार 3D मॉडेल किंवा ॲनिमेशन स्क्रीनवर आयतं मिळतं, तेव्हा तो स्वतःच्या मेंदूत त्या गोष्टीची कल्पना करणंच थांबवतो. खरंय, सगळं रेडीमेड मिळतं. एखादं पुस्तक वाचताना कल्पनेत जे विश्व उभं राहतं ते रेडीमेड व्हिडिओ बघताना उभं राहत नाही. त्याची स्वतःची शोधवृत्ती, अडचणीतून मार्ग काढण्याची क्षमता कुठेतरी कुंठित होते. त्याला रेडीमेड उत्तरांची सवय लागते. हो, आणि मेंदूचे स्वतःचे विचार करण्याचे स्नायू कमकुवत होतात. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? आपण पाहिलं की फक्त ऐकून लक्षात राहत नाही म्हणून आपण दृश्यांकडे गेलो. बरोबर. नुसतं पाहणं निष्क्रिय वाटतं म्हणून आपण प्रत्यक्ष कृतीकडे गेलो. कृतीमध्ये वेळेच्या आणि खर्चाच्या मर्यादा आल्या म्हणून तंत्रज्ञानाकडे गेलो. होय. आणि आता तंत्रज्ञानातही सर्जनशीलता संपण्याचा आणि रेडीमेड उत्तरांची सवय लागण्याचा धोका आहे. म्हणजे कोणतंच एक साधन परिपूर्ण नाहीये. मग खरा आणि योग्य मार्ग कोणता? कोणताही एक टोकाचा मार्ग कधीच योग्य नसतो. योग्य मार्ग हा सुवर्ण मध्याचा आहे, ज्याला हायब्रिड दृष्टिकोन म्हटलंय. अच्छा, हायब्रिड. हां, खऱ्या अर्थाने या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा आहे. आदर्श शैक्षणिक वातावरण तेव्हाच तयार होतं जेव्हा हे तिन्ही प्रकार योग्य प्रमाणात एकत्र येतात. म्हणजे तिन्हींचा मेळ घालायचा. हो, म्हणजेच सुरुवातीला एखादी नवीन संकल्पना स्पष्ट करण्यासाठी श्राव्य आणि दृश्य साधनांचा वापर करायचा. बरं. त्यानंतर त्या संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी आणि गटकार्य विकसित करण्यासाठी स्पर्श व क्रियाधारित साधनांचा वापर करायचा. आणि शेवटी तंत्रज्ञान. सुटसुटीत चेकलिस्ट किंवा निर्णय मार्ग तयार करण्यात आला आहे. त्यातील प्रत्येक मुद्दा खूप विचारपूर्वक मांडलेला दिसतो. हो, ती चेकलिस्ट खूप महत्वाची आहे. पहिली अट अशी आहे की जर शिकवायची संकल्पना अत्यंत अमूर्त आणि गुंतागुंतीची असेल, ज्याची प्रत्यक्ष वर्गात कल्पना करणं शक्य नसेल, जसं सूर्यमाला किंवा पेशींची रचना. राईट, तिथे ॲनिमेशन किंवा मॉडेलचा वापर करावा. दुसरी अट, जर विद्यार्थ्यांमध्ये एखादं कौशल्य, संवाद आणि गटकार्य विकसित करायचं असेल तर तिथे डिजिटल स्क्रीन चालणार नाही. तिथे प्रत्यक्ष प्रयोग आणि प्रोजेक्ट्स द्यावे लागतील. हो, तिथे प्रत्यक्ष कृतीच हवी. आणि तिसरी अट, जर वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची गती वेगळी असेल आणि शिक्षकाला प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देणं शक्य नसेल तर तिथे ICT आणि सेल्फ पेस्ड ॲप्सचा वापर करावा. जर आपण हे व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर ही चेकलिस्ट म्हणजे एखाद्या अनुभवी डॉक्टरांचं निदान किंवा डायग्नोसिस सारखे आहे. डायग्नोसिस कसं काय? डॉक्टर जसे रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला एकच औषध देत नाहीत. ते आधी रुग्णाची लक्षणे पाहतात, आजाराचं मूळ शोधतात आणि मग त्याला कोणता डोस द्यायचा ते ठरवतात. अगदी तसंच शिक्षकांनी करायचं. हो, खऱ्या शिक्षकाचं कौशल्य हे केवळ माहिती देण्यात नाही तर समोरचा विद्यार्थी कसा आहे, शिकवायचा विषय किती क्लिष्ट आहे आणि वेळ किती आहे या सर्वांचं अचूक निदान करून योग्य त्या शैक्षणिक साधनाची निवड करण्यात आहे. आणि याला मास्टर डायग्नोस्टिक मॅट्रिक्स असं नाव देण्यात आलंय. राईट. हे मॅट्रिक्स शिक्षकाला एका यंत्रासारखं काम करण्यापासून वाचवतं आणि त्याला एका मार्गदर्शकाच्या भूमिकेत आणतं. हे मॅट्रिक्स खरोखरच दृष्टिकोन बदलणार आहे.
आजच्या या सखोल विश्लेषणाचा समारोप करताना एका अत्यंत प्रभावी विचाराकडे लक्ष वेधावंसं वाटतं. कोणता विचार? या संशोधनात शेवटी एक अतिशय सुंदर कोट दिलाय. तंत्रज्ञान शिक्षकाची जागा कधीच घेऊ शकत नाही, पण तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेला शिक्षक नक्कीच एका सामान्य शिक्षकाची जागा घेऊ शकतो. अरे वा, खूपच अर्थपूर्ण आहे हे. साधनं ही केवळ माध्यम आहेत, खरी ताकद ही शिक्षकाच्या योग्य निवडीत आणि त्याच्या कल्पकतेत दडलेली आहे. हा विचार तंत्रज्ञान आणि मानवी स्पर्श या दोन्हींचं महत्त्व अतिशय योग्य शब्दात मांडतो. हा विचार आपल्याला आठवण करून देतो की माध्यमं कितीही प्रगत झाली तरी त्यांना दिशा देण्यासाठी मानवी बुद्धिमत्तेची गरज भासतेच. नक्कीच. विद्यार्थ्याची भावनिक अवस्था, त्याच्या चेहऱ्यावरील गोंधळाचे भाव ओळखून ऐनवेळी शिकवण्याची पद्धत बदलणं, हे काम मानवी संवेदनाच करू शकतात. सध्या तरी यंत्रे हे करू शकत नाहीत असं आपण म्हणूया. हो, तसं म्हणायला हरकत नाही. आणि याच अनुषंगानं आजच्या चर्चेच्या शेवटी एक नवीन प्रक्षोभक विचार श्रोत्यांसमोर ठेवायला मला नक्कीच आवडेल. सांगा ना. आज आपण पाहिलं की वेगवेगळ्या गरजांनुसार शिक्षकाला साधनं बदलावी लागतात आणि त्यासाठी निदान करावं लागतं. पण जरा विचार करा, भविष्यात जर कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा AI आणि तंत्रज्ञान इतकं प्रचंड प्रगत झालं की ते सॉफ्टवेअर स्वतःच विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरील हावभाव वाचू लागलं तर? बापरे. त्याची मानसिकता ओळखून त्याच्यासाठी कोणतं साधन योग्य आहे हे स्वतःच ठरवू लागलं तर? जर AIला समजलं की या विद्यार्थ्याला आता स्क्रीनची नाही तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे आणि त्याने तसं मार्गदर्शन सुरू केलं तर? मग भविष्यातील शिक्षक हा माहिती देणारा किंवा साधने निवडणारा राहील का? हा खूपच मोठा प्रश्न आहे. की तो फक्त विद्यार्थ्याला भावनिक आधार देणारा एक इमोशनल आणि सोशल गाईड उरेल? हा खरोखरच अंगावर काटा आणणारा आणि भविष्यातील शिक्षणाच्या व्याख्येलाच आव्हान देणारा प्रश्न आहे. तंत्रज्ञानाची सध्याची झेप पाहता ही शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. हो ना. सुरुवातीला आपण त्या ट्युनिंग जुळवणाऱ्या रेडिओच्या नॉबची गोष्ट केली होती. भविष्यात कदाचित तो नॉब फिरवणारा हात आपला नसेल तर एखाद्या अदृश्य अल्गोरिथमचा असेल. खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही. पण तोपर्यंत आपण आपलं ट्युनिंग स्वतःच जुळवत राहूया आणि नवीन गोष्टी शिकत राहूया. या प्रश्नावर विचार नक्की करा. आजच्या या सखोल चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विश्लेषणासह.